लागवड आपण 5/4/2023ला केलेली आहे. त्याच्यानंतरचे आपण सर्व फोटो बघू तारखेनुसार. 24/4/2023, त्यानंतर 16/6/2024ला आपण बघतोय फोटो. 4/11/2023, 14/11/2023, 5/2/2024. असा आपला पूर्ण 14 महिन्याचा प्लॉट आहे आत्ता हा. आणि फोटो प्रूफनुसार आहे, म्हणजे GPS टॅगिंगचे फोटो आहे सर्व ॲड केलेले. आणि फ्लॉवरिंग बघू शकता तुम्ही आत्ता किती लागलेली आहे. फळ सेट होत आहे. आपण परत फोटो आणि व्हिडिओ परत बघतच राहू. याचं फळ साईज पकडतं आहे आता. मित्रांनो, आपला हा 14 महिने म्हणजे जेवढा होता आलं, कमी पावसाचा आणि कमी पाण्याचा प्रमाण असताना पण, दुष्काळ असताना पण आपण एवढा डेव्हलप करायचा प्रयत्न केलेला आहे प्लॉटला. आणि याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ बघूया. आता पाऊस झाला आहे आमच्याकडे भरपूर. खाली तण पण दिसतं आहे तुम्हाला. तर ह्या तण कोणतं मारायचं, कोणतं तणनाशक मारायचं, याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ बघूया. याची साईज आहे. आणि हे पुढचं आपण काढलं पाहिजे. आम्ही हे लेट काढतो आहे, पण आपण हे जर काढलं तर नंतर फ्रुटिंग जेव्हा मोठी होती तेव्हा प्रॉब्लेम येत नाही. हे असं फ्लावरिंग होतं आहे आता. फ्लावरिंग स्टेजमध्ये आता काही कळ्या कुजत आहे, कारण की त्या मॅच्युअर झालेलं नाही आहे. ह्या ज्या दिसत आहे तुम्हाला मोठ्या मोठ्या कळ्या, ह्या छोट्या आहे. पण ज्या मोठ्या दिसत होत्या त्या कळ्या सगळं सेट होण्याच्या मार्गावर आहे आता. असं आहे प्लॉट. याच्यात काही एखाद्या ती कळी कुजणार आहे. असं नाही की आपल्याला सर्वच फळ मिळेल. आणि जे खाली तुम्हाला पडलेले ते वेस्टेज कट केलेले आपण. हे आपण असं 4 तारे ओढलेले आहे अँगलला. ट्रॅली सिस्टम आहे ही. आणि वरती शेड नेट आहे. आणि वातावरण पण मस्त आहे. पावसाचा अंदाज वाटतो आहे. ही कळी काल फुलून आणि आता मागे सेट होण्याच्या मार्गावर आहे. याची काही कळ्या बारीक ह्या कुजणार आहे, कारण लगेच लक्षात येतं ती कळी पिवळी होती. तर मित्रांनो, बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा.